स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंतचा खर्च होतो। निवडणुकीच्या तोंडावर आमदार संजय गायकवाड यांचे हे विधान। काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत असंही संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलंय। भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत। दरम्यान संजय गायकवाड यांनी जे विधान केलं त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत। जशी सवय तशी वक्तव्य, खोके आणि बोक्यांची सवय लागलेली ही बोकड आहेत अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी यावर केली आहे। म्हशी, कोंबड्या, बकऱ्या हे त्यांचं नेहमीच आहे अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। तिसरीकडे संजय गायकवाड यांना अनुभव असेल, मला नाही आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया सुद्धा समोर येते। ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे, हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची। तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं। आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो, लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल। आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय सगळंच देत आहेत। म्हशी, बोकडं, रेडे कापू नाही, कटकट त्यांच्या मागेच आहे। त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं, न पचणार आहे। आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वाद, आम्हाला नेतृत्व जे संयमी आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो धडाडीचा युवा नेता आहे, जो आदित्य ठाकरे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। याच्यावरून वाद निर्माण। संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही।